नमस्कार मित्रांनो, मी आलो आज माझ्या गावी कुंभारशेत सुधागड पाली. हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा आहे सुधागड गड. ह्याच्यावर जायला आपल्याला तिकडून समोर हा रस्ता आहे. तर पालीवरून एक आहे रस्ता, मला पण माहिती नाही, अजून कधी गेलो नाही. तर आज आपण जाणार आहोत उन्हाळ्याच्या गरम पाण्याच्या कुंडाकडे. इकडून या साईडून लेफ्टला गेल्यावर रस्ता आहे तो, तर दाखवतो मी तुम्हाला आज तिकडे जाऊन. ब्युटी बघा बाबा, काय बांधकाम आहे. इकडून आपण येणार सरळ रस्ता तेच हा आहे. हा वाला आहे जो हा मेन्ससाठी आहे, आणि तो तिकडे आपली गाडी लागली तो वाला वुमन्ससाठी आहे. इथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे जो तुम्हाला समोर दिसतोय, हा वाला. या मंदिराच्या त्या साईडला सुद्धा गरम पाण्याचा झाला आहे, पण तो ओपन आहे. आणि हा प्रिटी टाईप क्लोज आहे असं तुम्हाला दिसतंय. पहिले हा पण ओपन होता, पण तो आता नंतर क्लोज केला आहे. हा इथला सगळा परिसर आहे आजूबाजूचा, बघू शकता. ॲज गुड. हां ठीक आहे, आपण पोचलेलो आहोत आमच्या इथं हॉट स्प्रिंग किंवा गरम पाण्याचं झरा बोलतात इकडे. तर हे आहे ते. हा इकडे जेंट्स आहे, त्या साईडला लेडीजचं आहे. थोडा ठीकठाक आहे, एवढा काही खास नाही. अशा टाईपचे हॉट स्प्रिंग मे बी करून जपान साईडला असतात, आपल्या महाराष्ट्रात पण येतं. येऊन भेटल्या. अशा टाईपचे हॉट स्प्रिंग जास्त करून आपल्या जपान साईडला बघायला भेटते. महाराष्ट्रामध्ये अजून काही ठिकाणी आहेत, मला पण एवढं माहिती. पुण्यातलंच एक आमच्या गावाच्या जवळच आहे. कधी आलात तर भेटतं इकडे, एकदम फ्री आहे, काय नाही. फक्त पार्किंगचे काहीतरी 20-30 रुपये लागतात. छान आहे, शांत आहे. गावाचं नाव पाली सुधागड. थोडा पुढे 1-2 किलोमीटरवर आहे. इथे आल्यावर जास्त टाईम या गरम पाण्यात राहू नका. माझी हालत खराब झाली आता, काय सांगणार. चक्करसारखं व्हायला लागलेलं, त्यामुळे जास्तीत जास्त 15 मिनटं पण खूप होतील. जास्त टाईम राहिलात तर चक्कर येते असं इथं लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये लिहिलं आहे की साबण वगैरे तुम्ही लावू शकत नाही. ओके, साबण वगैरे लावू नका, नाहीतर ते अंगाला चिपकून राहतो. आणि जास्त टाईम पाण्यामध्ये राहू पण नका, नाही तर चक्कर येते. बापरे, मला तर असं वाटतं की फुल हँगओव्हर झालो आहे.